तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः विनम्र अभिवादन। आज दिनांक 2/8/2025 काळांगवाडी तालुका वाई जिल्हा सातारा येथील रहिवासी आयुष्यमान विक्रम शिंदे यांचे वडील कालकथित बाबूराव शिंदे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त या कुटुंबियाच्या वतीनं व बौद्धजन मंडळ काळांगवाडी व रमाई महिला मंडळ काळांगवाडी यांच्या संयोजनाने वर्षावास मालिका 2025 भाग 7 या काळांगवाडीमध्ये संपन्न झाला। यावेळेस उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याचे महासचिव दशरथ कांबळे यांनी यावेळेस विधी संकलन केले। यावेळेस उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभा व समता सदनचे चीफ कमांडर आयुष्यमान अजित गायकवाड तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी सखाराम शिंदे, आयुष्यमान राम शिंदे तसेच सर्व नातेवाईक उपासक कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळेस भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा दशरथ कांबळे यांच्या माध्यमातून या कुटुंबाला बाबासाहेबचे पुस्तक व एक पिंपळाचे झाड देण्यात आले। यावेळी दशरथ कांबळे यांनी योग्य पद्धतीने धम्म संपन्न केला। यावेळी दशरथ कांबळे सांगितले बौद्ध धम्म व आपल्या जीवनातील मूलभूत तत्त्वे यावर विषयावर माहिती सर्वांना दिली। यावेळी राम शिंदे तसेच शिंदे गुरुजी व चांगल्या प्रकारे कार्याबाबत व अशा प्रकारे यावेळी राम शिंदे यांनी असताना व आभार मानले। अशा प्रकारे हात बांधून उभा राहिलेला दिसला त्यांना तर त्या माणसाला ते अण्णा खेदळायचे। काय रे म्हणायचे, तुला काय कळत नाही का, इथं काय चाललंय, तू हात बांधून मागं उभा राहिलाय। आणि त्यावेळेस अण्णाची सर्वजण मिटिंगेत सुद्धा अण्णा कडकडून बोलायचे आणि अण्णांची कुणीही काहीही जरी बोललं का नाही आजपर्यंत त्यांच्या मी बऱ्याच मिटिंग सुद्धा मी सर्व्हिसला असल्यामुळे एवढी नाही केली अटेंड, परंतु काही मिटिंगा मी केल्या अटेंड बघितलं त्यांचं तर ते मिटिंगेत सुद्धा एकटाच आपल्या वस्तीतला माणूस हा म्हणजे कुठल्याही गोष्टीवर कसाही बोलणार की कुणाला दंड ठोकायचा म्हणायचं, कुणा काय म्हणायचं तर ते अण्णा बोलणार। अण्णा सगळी माणसं म्हणा बाबराव पाहिजे होते नाही म्हणा जास्त काय जेवढं अण्णांना आयुष्य मिळालं असतं तेवढं फायदेशीर झालं। अशा अण्णांच्या कितीतरी आठवणी आहेत, किती आठवणी मी तुम्हाला शेअर करू शकतो की अगदी जवळजवळ त्यांच्या सानिध्यात मी 5, 50, 60 वर्ष राहिले, किती आठवणी असतील बघा। तर ह्या आठवणी मी तर तुम्हाला एक एक आठवण सांगितली तरी हा वेळ सुद्धा पुरणार नाही। आणि हा जो दिवस आहे किती सगळी आठवणी माझ्या अण्णांच्या आठवणीत आहेत, परंतु सांगण्यासारख्या अशा ठराविक आठवणी आहेत त्या। ज्यावेळेला मी असं आता मेजरने सांगितलं की अण्णा काय काम करत होते, झाडाची मुक्ती सुद्धा केली, यांची नाणी बसलेली आहे, त्या नाणीने या लहान मुलांना ज्यावेळेला जेवण करून लागतं हे संपूर्ण जीवन जे आहे ते अण्णांचं जीवन मी माझ्या लहानपणापासून पाहतोय। अगदी कधी नव्हतं असे अण्णा मी फक्त एकलाच रडताना पाहिजे होते। अण्णा कधी रडतच नव्हते। आता मेजर आणि अण्णांचं सांगितलं की अण्णा इतके चपळसूर होते, चालायलाही चपळ होते, बोलायला हुशार होते, कामालाही होते, लोकांच्या समाजाला अडीअडचणीला धावूनही जायला होते। तसे अण्णा हे आमच्यासाठी सुद्धा चांगलेच होते। माझ्यापेक्षा माझा मोठा भाव होता, माझा मोठा भाव सुद्धा अण्णाला घाबरायला, अण्णांच्या पुढे शब्द बोलायचा नाही। अण्णा आणि आमचे यशवंत राजा त्या दोघांच्या पुढे आमचा भाव अजिबात बोलायचा नाही। म्हणजे इतका अण्णांची दहशत होती, दहशत नव्हती तर काय होतं अण्णांच्या विषयी आदर होता। त्या आदरामुळे तो आम्ही दोघे भाऊ, मी तर अण्णाला घाबरत नव्हतो पण आदर जास्त होता, त्यामुळे मी काही चुकत नव्हतो, त्यामुळे अण्णा काही मला बोलत नव्हते। असे आमचे अण्णा आम्हाला चांगले असे एक मार्गदर्शक सुद्धा वाटायचे। कित्येक वेळेला मी शाळेत जायचो, पुन्हा मी असं कॉलेजला शिकलो, मला पैशाची अडचण आली, अण्णा मला कधी नाही म्हणायचे नाही। अण्णांच्याकडून काय अपेक्षा असेल तर कुठेतरी 5,000 रुपये अण्णा देणार मला, पण ते 5,000 रुपये मला त्याची किंमत जास्त आहे। त्यावेळेस त्या पैशाची किंमत जास्त आहे, 5,000 रुपये तरी चालेल इतकी किंमत आहे। विचार करा 1970 साली दिलेले 5 रुपये त्याची किंमत आज किती असेल, कारण त्याच वेळेला इतकी स्वस्ताई होते म्हणजे या वेळेला त्याची किंमत किती असेल। परंतु ही किंमत मला अण्णांची आजही आठवते। अण्णांच्याकडून मी 20 रुपये
कुठल्याही बौद्धजनांना धम्म सांगायची काही गरज नाहीये. धम्म सांगायला वर्षावास मालिका आपल्यासाठी दिलेला आहे. तुम्ही दिवस रात्र त्या वस्तीत जाऊन जरी बसला धम्म सांगितलं तरी काही फरक पडणार नाही. तो वेळ दिलेला असतो. पण दुःखामध्ये कुटुंब दुःखात असताना त्यावेळेस ना धम्म सांगणं गरजेचं नाही. प्रत्येक व्यक्ती येतो, प्रत्येक जण भाषण करत असतो, परंतु व्यक्तीबद्दल सांगायच्या ऐवजी कुठेतरी भरकटलेला असतो. त्याकरता मी ती भाषण वगैरे सगळं मी गेले वर्षापासून हे बंद केलं आहे. मला ही भाषण पटत नाहीये. कारण जे दुःख झालेलं आहे त्या दुःखाच्या माणसाविषयी बोलणं आता गरजेचं आहे. धम्म सांगायला सर्वांना वेळ पडलेला आहे. त्या माध्यमातून आज आपण वर्षावास आम्ही दाजींना किंवा आपल्या लक्ष्मण शिंदे त्यांना आम्ही दाजींना बोलवतो की वर्षावास मालिका तुम्ही घ्या. परंतु दाजींना आज हा कार्यक्रम तुमचा सांगितला म्हटलं त्यांच्या कुटुंबांना विचारा की वर्षावासानं आपले हे दोन्ही कार्यक्रम आपलं एकत्र करूया, जेणेकरून तुमच्या वस्तीमध्ये परत दुसरा कार्यक्रम तुम्ही स्वतःहून आम्हाला बोलवा किंवा दशरथ कार्यक्रमात तुम्ही वर्षावासाचं या. त्या माध्यमातून हे वाटचाल आपण करायचा प्रयत्न या काळामध्ये करणार आहोत. मी या ठिकाणी भरपूर कार्यक्रम केले. दुःखाच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मी स्वतः सामील आहे. आणि त्या माध्यमापासून 2-2.5 वर्षापासून ते आतापर्यंत बौद्ध धर्माचा प्रचार कसं करायचं काम हे प्रत्येक जण करत असतो. बुद्धांच्या काळामध्ये पाऊस असायचा, जंगल असायची, मोठी जंगल असायची, पाऊस असायचा, झाडं कोसळायची. बुद्धांच्या त्या शिष्य लोकांना कपडे बदलायला असायचा. एक चिवर असेल ना दुसरं चिवर घालायला भेटत नव्हतं. मग त्यांनी जायचं कुठं? मग ते काय करायचं, 2 चिवर असलं की एक चिवर वाळत टाकायचं, एक चिवर असलं की तिथं 2 दिवस राहायचे. एखाद्या कुटुंबाला सांगायचं की बाबा आज तुम्ही आम्हाला भोजनाची व्यवस्था करा. मग ती कुटुंबाच्या लोकांना भोजन द्यायचं आणि ती लोक तासाचं धम्म प्रवचन करायचं. जे बुद्धांनी दिलेली 25 आहेत, 10 पारमित आहे, अष्टांगिक मार्ग आहे, 70चा मार्ग आहे, ती बुद्धांच्या माध्यमातून त्यांना सांगायचं काम भंते लोक करत होते. आणि तेच आपण आता सध्याला बौद्धचर्य लोक दाजी करत असतात. आणि बौद्धचर्यांचा एवढा अभ्यास नसतो. ऐकायला दादा, ऐकायला तुम्ही जास्त थोडं सांगा, मात्र सांगतो मी चुकी सांगायचं कोणाला. गौतम बुद्धाच्या काळामधनं आता बौद्धाचार्य सांगतात. बौद्धाचार्य एवढा हुशार नाहीये की बौद्धाचार्य सगळी पुस्तकं वाचतो. बौद्धाचार्य पुस्तक वाचताना बौद्धाचार्याचं काम काय असतं, श्रवण करणं. जे आमच्या या 15 वर्षाच्या कालामध्ये आम्हाला श्रवण झालं आहे धम्माविषयी, बाबासाहेबांचं आमच्या डोक्यात बसले, रक्तात बसले आणि बुद्धांचा विचार आमच्या मनामध्ये बसला, तो आम्ही लोकांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ही धम्माची बाब झाली. तिसरी गोष्ट घडामोडी. दादा धम्म तेव्हापासून आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध आणि त्यांना सर्वांना अभिवादन करून आज आपण यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज आपण एकत्र जमलेलो आहोत. तसं माझे नात्याने हे सासरे लागतात. त्यावेळेला आमचे मिस्टर म्हटले की त्यावेळेला वस्ती वगैरे सुविधा वगैरे नव्हत्या, परंतु त्या काळामध्ये सुद्धा इथं लोकांना म्हणजे आपल्या ह्याच्यातली लोक बरीच कष्टातून शिकलेली आहेत आणि शिकवल्या गेलेलं आहे आणि ती जिद्द लोकांनी पाळलेली आहे. त्यामुळे शिक्षण हे झाले. तसं मला कधी त्यांनी सून म्हणून इथं कुणीच वागवलेलं नाही. मागे ठेवलेली होती. तर इथं जे मला नात्याने जे सासरे लोक लागतात, सासूबाई लागतात, त्यांनी कधीच सुनेचं नातं माझ्याबरोबर ठेवलेलं नाही. म्हणजे या नात्यानेच माझ्याशी वागलेले आहे. यांचं पण वागणं तसंच होतं. कधी मला त्यांनी रागवले, बोलले असं कधीच नाही. कायम तिथं बसलेले असायचे. आम्ही आले की बोलायचो आणि जायचो, काय वर्षामध्ये का काय असं म्हणायचे आणि परत जायचं. तरी पण इतकं वय असताना सुद्धा त्यांनी आजाराचा सामना केलेला आहे. त्यांच्याकडे प्रतिकारशक्ती चांगली होती, त्यामुळे ते एवढे दिवस जगू शकले. आपल्यासारखा माणूस त्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये जगू नाही शकला. तर सर्व कुटुंबियांना त्यांच्या याच्यातून सावरण्याची परमेश्वर बुद्धी देव एवढीच प्रार्थना करते. तालुक्यात किंवा वाय तालुक्यात किंवा महाबळेश्वर तालुका तुमच्यातून बोलतो, आमचा तालुका त्याच्यामध्ये आपल्या बौद्ध समाजाला आरक्षण कुठंच नाही आहे निवडणुकीमध्ये. तर त्या माध्यमातून आपल्या समाजाचे नेते म्हणजे जे धम्माचं आणि राजकारणाचं काम करतात ह्या लोकांना उभं राहायची संधी मिळाली पाहिजे. यासाठी कलेक्टर ऑफिसला आम्ही निवेदन दिलं आहे की बाबा आरक्षण आम्हाला पंचायत समिती जिल्हा परिषदेला मिळावं. हे आमचं काय आंदोलन सध्याला जवळमध्ये चाललेलं आहे. त्यासाठी तुमच्या तालुक्यात सुद्धा सहभाग घेतला पाहिजे तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि पिंपळ झाड आणलं आहे, पिंपळ झाड आम्ही तुमच्या मंडळाला देणार आहे भारतीय बौद्ध महासभेतर्फे. तर तुम्ही दोघांची स्वीकारायचं असं मला वाटतं.